फडणवीस सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च पासून सुरू होणार आहे। 10 मार्चला अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील आणि या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1,500 वरून 2100 होणार का हे पाहावं लागणार आहे। यावेळेस एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प 3 मार्च पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च पासून होणार आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये होणार आहे का हा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। 3 मार्च पासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे। फडणवीस सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। नमस्कार, मी प्रियांका रागणे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता 1500 रुपये मिळणार का 2100 रुपयांची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना आहे। पहिलं अधिवेशन आहे म्हणजे फडणवीस सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च 2025 रोजी पार पडणार आहे अशी माहिती समोर आली आहे। 10 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत अजितदादा पवार, हे सुद्धा माहिती आहे। लाडकी बहिणीचा इथे निर्णय होणार का, म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये होणार का। लाडक्या बहिणी खूप वाट पाहत आहेत, कारण 1500 रुपयेचं 21 रुपये करणार असे महायुती सरकारने इलेक्शन पूर्वी माहिती दिली होती, म्हणजे त्यांनी आश्वासन सुद्धा दिलं होतं। पण इलेक्शन नंतर 2 हप्ते आले आहेत लाडक्या बहिणींना, तेही 1500 रुपयेचेच आले आहेत। पण आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार हे सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। त्यावरती 3 मार्च पासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे, तर त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपयेचा निर्णय होऊ शकतो अशी बातमी समोर आली आहे। तर 10 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प अजितदादा पवार सादर करणार आहेत व फडणवीस सरकारचे हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो काही चिंता करण्याची गरज नाही, कारण तुम्हाला कदाचित 2100 रुपये मिळू शकतात, पण 1500 रुपये तर मिळतच राहणार आहे। लवकरच आता फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा वितरित केला जाणार आहे। अजितदादा पवारांनी स्वतः चेकवरती सही केली आहे अशी सुद्धा माहिती दिली होती व 3500 रुपये कोटींच्या चेकवरती मी सही केली आहे अशी सुद्धा माहिती त्यांनी दिली आहे। त्यामुळे जे पात्र महिला आहेत, ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे व ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन नाही, ज्यांचे वयोमर्यादा 65 वर्षापेक्षा कमी आहे, त्यांना नक्कीच हे पैसे मिळणार आहे व त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे पैसे जमा होणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही पात्र असेल तर तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे लवकरच पैसे वितरित केले जाणार आहे व मार्च महिन्यानंतर म्हणजे मार्च मध्ये जेव्हा हे निर्णय घेतले जातील, पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडेल, त्यावेळेस 2100 रुपयेचा काय तो निर्णय समजून येणार। बहिणींनो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळणार आहे। 2100 रुपये का 1500 रुपये? सध्या तरी 1500 रुपयेच आहे, पण अर्थसंकल्पीय जे काही अर्थसंकल्प आहे, जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्ये निर्णय घेतला जाणार आहे, त्यानंतर 2100 रुपयेचा निर्णय नक्कीच होणार आहे। महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, लवकरात लवकर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। अशीच संपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद। आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात, मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय, कालच मी इथं परतूर मंठ्याला येत असताना 3500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली। 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत। हेच मीडियावाले सांगतात ही योजना बंद होणार, ती योजना बंद होणार। अरे ते राज्य सरकार ठरवेल ना, तुम्हाला कोणी अधिकार दिलाय? त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना, त्यावेळेस राज्याचा आर्थिक शिस्त, आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातून मी पावलं उचलतोय। आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात, मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय, कालच मी इथं परतूर मंठ्याला येत असताना 3500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली। 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत। आम्ही शब्दाचे पक्के आहोत, दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत।